हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 13वं लेक्चर आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण जो रिफ्लेक्शनचा पार्ट लास्ट टाइम कंप्लीट केलेला होता, ज्याच्यामध्ये आपण इमेज फॉर्मेशन पाहिलं आहे, काही मिरर्सचा फॉर्म्युला पाहिला, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला पाहिला, की जे आपल्याला ना इन डिटेल पुढे डिटेल म्हणण्यापेक्षा की ज्याच्यावरचे आपल्याला काही प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत आणि ते आपण एक प्रॉब्लेम्सवरती वेगळं लेक्चर घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत तुमच्याकडून, ठीक आहे। त्याच्यानंतर आजचे जे लेक्चर आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला दुसरं जे फेनॉमेनॉन होतं किंवा दुसरी जी कन्सेप्ट होती जिला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणत होतो ती अभ्यासणार आहे। पण त्याच्या आधी बघा, हा एक मुद्दा सांगायचा राहिलेला होता तुम्हाला रिफ्लेक्शनच्या वेळी किंवा या टॉपिकला सुरुवात करताना। जर कुठेवरती जागा असेल तर लिहून घ्यायचे। बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचा लाईट या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत हे अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच प्रूफ झालेलं होतं। पण त्याच्यानंतर क्वांटम थेअरीच्या साहाय्याने क्वांटम थेअरी जी आहे त्या क्वांटम थेअरीच्या साहाय्याने लाईटचं जे पार्टिकल नेचर आहे, लाईटचं पार्टिकल नेचर सुद्धा समोर आलं। आता लाईटचं पार्टिकल नेचर म्हणजे काय, तर जी क्वांटम थेअरी आहे ती क्वांटम थेअरी असं सांगते की लाईट जी आहे किंवा प्रकाश जो आहे तो एका स्मॉल अशा मायक्रो टायनी पार्टिकल्सचा बनलेला आहे। कशाचा? मायक्रो टायनी पार्टिकल्सचा बनलेला आहे आणि त्या पार्टिकल्सना आपण काय म्हणतो, क्वांटा असं म्हणतो, किंवा त्याच्या सिंगल युनिटला क्वांटाच्या आपण फोटॉन असं म्हणतो। हा एक मुद्दा माझा सांगायचा राहिलेला होता। सो जर का कुठे जागा असेल तर लिहून घ्या की अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीला लाईट या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत हे प्रूफ करून झालेलं होतं। पण त्याच्यानंतर जे क्वांटम थेअरी आली त्या क्वांटम थेअरीने लाईट या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत याबरोबरच लाईटचं जे पार्टिकल नेचर होतं ते पार्टिकल नेचर सुद्धा एक्सप्लेन केलं, की जेव्हा ती थेअरी असं म्हणाली की लाईट जी आहे ती एका स्मॉल मायक्रो टायनी पार्टिकल्सची बनलेली असते आणि ज्या पार्टिकल्सना आपण फोटॉन असं म्हणतो, ठीक आहे। मग हा झाला एक माझा सांगायचा मुद्दा राहिलेला होता। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं रिफ्लेक्शन पाहिलं, रिफ्लेक्शन आपण लाईटचं पाहिलं, बरोबर आहे। पण आपल्याला ना आत्ता जी राज्यसेवा झाली रिसेंट 2020ची, त्याच्यामध्ये आपल्याला ना वेव्हजच्या रिफ्लेक्शनवरती प्रश्न विचारलेला होता। आता वेव्हजच्या रिफ्लेक्शनवरती कसा प्रश्न विचारला होता बघा, हा लॉन्जिट्युडिनल वेव्हचं जे रिफ्लेक्शन आहे ते आपण साऊंड या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत। आता इथे मी तुम्हाला हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, ॲज इट इज लक्षात ठेवायचे, ठीक आहे। हे तुम्हाला पाठच करावे लागतील। त्यातलं पहिलं आहे, आपण पाहतोय रिफ्लेक्शन इन ट्रान्सव्हर्स वेव्हज, ठीक आहे। आता ट्रान्सव्हर्स वेव्हजमध्ये रिफ्लेक्शन कसं होतं थोडक्यात लक्षात घ्यायचं की लाईट म्हणजे एका डेन्सर मीडियमकडून किंवा रेअरर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे जाते। मग रेअरर टू डेन्सर म्हणजे कसं कन्सिडर करूयात आपण की नाही, ही एक रिजिड वॉल आहे, ठीक आहे, आणि वेव्हज कोणत्या आहेत, ते ट्रान्सव्हर्स वेव्हज आहेत, बरोबर आहे। मग जर का या मीडियमचे एखादी क्रस्ट जर का आहे आणि ती क्रस्ट जर का जाऊन याच्यावरती आदळतीये तर त्याचं रिफ्लेक्शन कसं होईल, ठीक आहे। तर त्याचं रिफ्लेक्शन होतं बघा, इथे ही रिजिड वॉल आहे तर ही जी क्रस्ट आहे ती ॲज अ ट्रफ म्हणून रिफ्लेक्ट होते 180 डिग्रीच्या फेज डिफरन्सनी, विथ अ फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री। हा एक मुद्दा पाठ करायचा, काहीच ऑप्शन नाही दुसरा। त्याच्यानंतर दुसरी कंडिशन असं सांगते आपल्याला की जर का लाईट हे केव्हा होते, रेअररकडून डेन्सरकडे जातीये तेव्हा। आणि आता मी असं म्हणते की लाईट ही डेन्सरकडून कुठे जातीये, रेअरर मीडियमकडे जातीये। मग डेन्सरकडून रेअरर मीडियमकडे जाताना काय होतं बघा, हा लाईट ही जर का क्रेस्ट म्हणून इकडे जातीये, एखाद्या डेन्सर मीडियमकडून ती इकडे जातीये, तर ती रिफ्लेक्ट होताना कशी होणार आहे, तिच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे, ती ॲज इट इज क्रेस्ट म्हणूनच काय होईल, रिफ्लेक्ट होईल, ठीक आहे। हे मुद्दे पाठ करायचे आहेत, हे दोन कंडिशन लक्षात ठेवा फक्त, ठीक आहे। या दोन कंडिशन महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर काही कंडिशन्स तुम्हाला 11वीच्या बुकमध्ये अशा पण दिलेत की एखादा थ्रेड आहे, ठीक आहे, आणि त्या थ्रेडची इथे लेंथ म्हणण्यापेक्षा इथे त्याची रुंदी जास्त आहे एका थ्रेडची, आणि त्याच्या पुढे हा जर का थ्रेड गेला याला एक थ्रेड अटॅच केला आहे की ज्याची रुंदी कशी आहे, कमी आहे, ठीक आहे। मग त्यांनी असं म्हटलंय की इथे याची जी क्रेस्ट आहे, ठीक आहे, याची क्रेस्ट आपण इकडे पाठवली
ठीक आहे. मग त्याचं रिफ्लेक्शन कसं होईल, तर त्याचं रिफ्लेक्शन ऑब्व्हियसली कसं होईल, दोनदा क्रेस्टच्या फॉर्ममध्ये ते काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. पण हे एवढं कॉम्प्लिकेटेड लक्षात ठेवायची गरज नाही आहे. याच्या दोन कंडिशन्स पहिल्या सांगितल्या, त्या दोन कंडिशन लक्षात ठेवा फक्त, की आपण ट्रान्सवर्स वेव्हचं रिफ्लेक्शन पाहिलं, रेअररकडून डेन्सरकडे जर का क्रेस्ट जातीये तर ती ॲज अ ट्रफ म्हणून काय होईल, रिफ्लेक्ट होईल. आणि ट्रफ होतीये, क्रेस्टची ट्रफ होते म्हणजे फेज डिफरन्स कितीचा आहे, 180 डिग्रीचा आहे. आणि डेन्सरकडून जर का रेअरर मिडियमकडे जातीये म्हणजे घन माध्यमाकडून जर का विरल माध्यमाकडे जाते तर ती ॲज इट इज क्रेस्ट म्हणून गेली तर क्रेस्ट म्हणूनच काय होते, रिफ्लेक्ट होते. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला आपला आजच्या लेक्चरचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन. आता प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय, सुरुवातीलाच लेक्चरला जेव्हा मी रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे दोन आपल्याला कन्सेप्ट अभ्यासायचे तसं जेव्हा सांगितलेलं होतं तेव्हाच मी हे पण सांगितलेलं होतं की रिफ्रॅक्शन जेव्हा जेव्हा मी म्हणेन तेव्हा फक्त एकच गोष्ट आठवायची, कोणती, ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय, की एखादी गोष्ट जशी आपल्याला दिसतीये, ठीक आहे, तशी ती नसते. म्हणजेच आपण काय होतं की ती गोष्ट प्रत्यक्षात तशी नाही आहे पण आपल्याला ती तशी असल्याचा भास होतोय, याला आपण ऑप्टिकल इल्युजन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच काय, दृष्टीभ्रम थोडक्यात. ओके. मग रिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा असतो, सिंपल आहे, लेन्सेसचा. रिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा असतो, लेन्सेसचा स्टडी करायचा असतो, म्हणजेच भिंगांचा स्टडी करायचा असतो. ठीक आहे. मग आधी आपण रिफ्रॅक्शन ही टर्म इन डिटेल समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे लेन्सेसकडे जाऊयात. बघा, रिफ्रॅक्शन म्हणजे मी जर का तुम्हाला असं म्हणते, सिम्पली लक्षात ठेवायचं की इकडून इथे सूर्य आहे, ओके, हा सन आहे, इकडून काय आले तुमचे, इथे काय आहे, व्हॅक्यूम आहे, तरी सुद्धा काय येतात, लाईट रेज येतात, बरोबर आहे. मग इथे लाईटचं असणारं स्पीड किती असणार आहे, सांगितलेलं होतं मी तुम्हाला, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर थोडी डेन्सिटी वाढते म्हणजे तुमचं इथे थोडंसं एअर मीडियम तयार होते, थोडंसं विरल असं. ठीक आहे. पण जर का हे स्ट्रेट येत आहे तर स्ट्रेट येणारे रेज स्ट्रेटच जातात. ओके, स्ट्रेट येणारे रेज काय होतात, सरळच जातात. त्याच्यानंतर पुन्हा इथे या मीडियमवरती आले, इथून त्यांचं मीडियम बदलते, पण हे जे स्ट्रेट येत आहेत ना तर तसेच जातील, ते काही बदलणार नाही. मग इथे आपल्याला रिफ्रॅक्शनचा अभ्यास होतोय का, नाही होत आहे. जर का स्ट्रेट येणारे रेज आहेत एखाद्या मीडियमवरती, ते परपेंडिक्युलर आहेत तर ते ॲज इट इज जसेच्या तसेच जाणार आहेत. मग रिफ्रॅक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली कंडिशन, ती डेफिनेशनच्या वेळीच लक्षात घ्यायची. तर रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन कुठे होतं, कोणामध्ये होतं, तर रिफ्रॅक्शन होतं ट्रान्सपरंट मीडियममध्ये. रिफ्रॅक्शन कुठे होतं, ट्रान्सपरंट मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होतं. मग जर का ट्रान्सपरंट मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होतंय तर आपण दोन मीडियम कन्सिडर करूयात. पहिलं मीडियम कन्सिडर केलं मी एअर आणि मी दुसरं कन्सिडर केलं वॉटर. ठीक आहे. आता डेफिनेशन सांगते मी तुम्हाला. मी असं म्हणते रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये एखादा लाईट रे जेव्हा तिरकस जातो म्हणजे ऑब्लिकली जातो. आता हे मीडियम आहे, ठीक आहे, म्हणजे हे इंटरफेस आहे, दोन मीडियमला वेगळं करणारी जी एक बाउंड्री असते त्या बाउंड्रीला आपण इंटरफेस असं म्हणतोय. ठीक आहे. मग एअरला आणि वॉटरला वेगळं करणारी ही काय आहे, बाउंड्री आहे. मग एअर मीडियममधून हा लाईट रे कसा आला, तिरकस आला, ऑब्लिक आला. आणि रिफ्रॅक्शनसाठी आपल्याला कंडिशन असते तो रे कसा यायला हवा, ऑब्लिकस यायला हवा. जर का सरळ आला तर सरळ तो जातो पुढे. ठीक आहे, म्हणून आपल्याला रे कसा हवा, ऑब्लिक हवा. मग आता काय होणार आहे, आता याची डिरेक्शन जी आहे ना ती डिरेक्शन चेंज होते. याची डिरेक्शन काय होते, चेंज होते. कोणाची, या लाईट रेची, ज्याला आपण काय म्हणणार आहे, इन्सिडंट रे असं म्हणणार आहे. एवढं तरी कळालं रिफ्रॅक्शन म्हणजे काय. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, की एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये तिरकस जाताना लाईट रे स्वतःची डिरेक्शन चेंज करतो
आणि या डिरेक्शन चेंज करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतोय. ठीक आहे. आता इथे मी सतत असं नाही म्हणणार की डिरेक्शन चेंज करतो. मी आता इथे बोलताना म्हणेन की तो डिफ्लेक्ट होतो. काय होतो? लाईट रे डिफ्लेक्ट होतो म्हणजेच काय? एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना स्वतःचा मार्ग बदलतो, स्वतःचे डिरेक्शन चेंज करतो, म्हणजेच डिफ्लेक्ट होतो. क्लिअर इथंपर्यंत? आता बघूयात आपण की याची कन्सेप्ट, रिफ्रॅक्शनची कन्सेप्ट पाहूयात. जर का रिफ्रॅक्शनचं एक्झाम्पल मी तुम्हाला सुरुवातीला दिलेले होते. याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? याचा परिणाम ऑप्टिकल इल्युजन. रिफ्रॅक्शनचा परिणाम ऑप्टिकल इल्युजन. एक्झाम्पल सांगू शकताय? सिम्पल आहेत एक्झाम्पल. हे एखादं ग्लास आहे, मी म्हटलं की ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकली आपण? पेन्सिल टाकली. तर ती पेन्सिल जो पाण्यामध्ये जो भाग आहे वेगळा झालेला, या इंटरफेसपासून खालचा जो भाग आहे तो कसा दिसतो? थोडासा जाड झालेला दिसतो. त्याच्यानंतर नाही का ती पेन्सिल तुटल्यासारखी दिसते, पण ॲक्च्युअली तसं झालेलं असतं का? नाही झालेलं. म्हणजे आपण काय म्हणतो? ऑप्टिकल इल्युजन. आपल्याला तसं ते भासतंय. नंतर जर का एखादा हा पाण्याचा बाऊल आहे आणि त्याच्यामध्ये नाही का असे राऊंडेड असे काय असतात? दगड असतात. पण ते दगड असतात कुठे? त्याच्या तळाला असतात. पण आपण जर का ते वरून पाहिलं तर आपल्याला ते त्याच्या पृष्ठभागावर आलेले दिसतात. परिणाम कशाचा आहे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा आहे. प्रश्न येऊन गेलाय. नंतर मी तुम्हाला सांगितलं की एखादं नाणं जरी असेल, ते नाणं जरी आपण पाण्यात टाकलं आणि आपण वरून पाहिलं तर ते नाणं आपल्याला त्या पाण्याच्या सरफेसवरती आल्यासारखं वाटतं, म्हणजे अगदी त्या सरफेसच्या जवळ आहे असं भासतं. किंवा अगदी बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं होतं स्विमिंग पूलचं. ठीक आहे. आपण जेव्हा ते असं समोर पाहतोय तेव्हा आपल्याला जो त्याचा तळ असतो ना, म्हणजे त्याची ॲक्च्युअल जेवढी खोली आहे त्याच्यापेक्षा खूप कमी खोली आपल्याला भासत असते का? तेवढी नाही. ती खोली जास्तच असते, पण आपल्याला असं वाटतं की फार कमी त्याची खोली आहे. ठीक आहे. म्हणून परिणाम कशाचा? रिफ्रॅक्शनचा परिणाम. मग ही कन्सेप्ट नेमकी काय आहे रिफ्रॅक्शनची? मी तर म्हणते मार्ग बदलतो, पण हे सगळं डिपेंड कशावर आहे तर ते आपण बघूयात आधी. कन्सेप्ट पाहताना बघा, सगळ्यात पहिल्यांदा स्पीड लक्षात घ्यायचं. काय लक्षात घ्यायचं? स्पीड. मग मला सांगा आता स्पीड कशावर डिपेंड आहे? आता मुद्दे सांगते. हे पहिलं काय आहे? स्पीड. नंतर काय आहे? दुसरं, त्या मीडियमची डेन्सिटी. त्या मीडियमची डेन्सिटी म्हणजे घनता. कशाची? त्या माध्यमाची घनता. आणि त्याच्यानंतर तो कोणत्या डिरेक्शनमध्ये चेंज होईल? कशावर डिपेंड आहे? डेन्सिटीवरच डिपेंड आहे. म्हणून या दोन गोष्टी मी इथे तुम्हाला मेन्शन केल्या. पहिला कन्सेप्ट विचारला ना, रिफ्रॅक्शनचे दोन मुद्दे आठवायचे. कोणते? पहिला आहे स्पीड, दुसरा आहे मीडियमची डेन्सिटी. स्पीड कसं? लाईटचं स्पीड वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळं असतं. पहिला मुद्दा इथे क्लिअर झाला का? स्पीड ऑफ लाईट डिफरंट इन डिफरंट मीडियम. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या मीडियममध्ये लाईटचं स्पीड, प्रकाशाचा वेग कसा असणार आहे? वेगळा असणार आहे. स्पीड कसं असतं? डिफरंट असतं. कशामध्ये? डिफरंट मीडियममध्ये. का बरं? का वेगळं असतं? जर का मीडियम वेगळा आहे तर त्या मीडियमची डेन्सिटी सुद्धा बदलत असणार आहे. बरोबर आहे ना? मग डेन्सिटी कमी, जर का मीडियम कोणत्या टाईप्सचे असतात? जर का मी म्हणाले एक रेअरर मीडियम आहे आणि एक डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे. रेअररमध्ये मी तुम्हाला एअर सांगते, हवा सांगते, आणि डेन्सरमध्ये मी तुम्हाला वॉटर सांगितलं, पाणी सांगितलं. ठीक आहे. मग मला सांगा, एअर मीडियमची डेन्सिटी कमी आहे, घनता कमी आहे हवेची. मग प्रकाश किरण जे येत आहेत त्या येणाऱ्या प्रकाश किरणांना अडथळा कसा असतो? अडथळा कमी असेल. बरोबर आहे. डेन्सिटी कमी, अडथळा पण कमी. डेन्सिटी जेवढी जास्त तेवढा अडथळा जास्त. मग हे याच्यावरती डिपेंड करतं. जेवढा अडथळा जास्त तेवढं ते काय होणार? डिफ्लेक्ट जास्त होणार. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला हे तिकडे जास्त दिसून येणार. लक्षात येत आहे का? दोन कन्सेप्ट्समधले दोन मुद्दे लक्षात आले. स्पीड ऑफ लाईट डिफरंट इन डिफरंट मीडियम, म्हणजे प्रकाशाचा वेग हा प्रत्येक मीडियममध्ये वेगवेगळा असेल. आणि नंतर मीडियमच्या डेन्सिटीवरती डिपेंड असतं की तो कशा पद्धतीने डिफ्लेक्ट होणार आहे. मीडियमच्या डेन्सिटीवर डिपेंड असतं की तो कशा पद्धतीने डिफ्लेक्ट होईल. डिफ्लेक्ट म्हणजे आता मार्ग कसा बदलेल.
आता मार्ग कसा बदलेल म्हणजे बघा, हा डायग्राम एक काढली ना तुम्हाला आपोआप क्लिक होईल, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जातोय. आधी रिफ्लेक्शन पूर्ण कंप्लीट करून घेतलं, मग आता रिफ्रॅक्शन. असं कन्सिडर करा, हे काय आहे, सरफेस असं उत्तर असेल तुमचं, पण सरफेस कोणता आहे, सरफेस म्हणण्यापेक्षा बाउंड्री म्हणा. कोणती बाउंड्री, दोन मीडियमला सेपरेट करणारी बाउंड्री, जिला आपण इंटरफेस असं म्हणतो. ठीक आहे. आता हे मीडियम कोणतं आहे, डेन्सर मीडियम आहे असं आपण हे मीडियम आपण म्हणूया कसं आहे, डेन्सर आहे. आणि हे मीडियम कसं आहे, रेअरर आहे. ओके, क्लिअर आहे. मग आता बघा, डिफ्लेक्ट कशा पद्धतीने होईल. दोन केसेस असतात डिफ्लेक्शनमध्ये, आपण अभ्यासतोय. पहिली केस, केस ए. केस ए मध्ये मी तुम्हाला काय म्हणते की लाईट रे जो आहे, प्रकाश किरण जो आहे किंवा लाईटचा जो इन्सिडेंट रे आहे, तो डेन्सर मीडियमकडून रेअरर मीडियमकडे जातोय. तो काय होतोय, डेन्सरकडून रेअररकडे जातोय. मग आता हा डेन्सरकडून रेअररकडे जाताना काय करेल, इथे जाऊन आदळला, मग या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे, पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणणार आहे. पॉईंट ऑफ इन्सिडन्स जिथे आहे तिथे आपण काय ड्रॉ करतो, नॉर्मल ड्रॉ करतो. आता तो काय होईल, डिफ्लेक्ट होईल. डिफ्लेक्ट कसा होईल, सोपी एक हे सांगते बघा, एक वर्ड सांगते. डेन्सरकडून रेअररकडे चाललाय ना, DAR, डर आहे ना शाहरुख खानचा मूवी, लक्षात ठेवायचा हा वर्ड, डर हा. ठीक आहे. मग याच्यावरून कसं म्हणायचं, जर का लाईट रे डेन्सर मीडियमकडून रेअरर मीडियमकडे चाललाय, तर तो कसा डिफ्लेक्ट होईल, अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे नॉर्मलपासून दूर जाणारा असेल. गेला नॉर्मलपासून दूर. क्लिअर. इथे मुद्दा, पहिली केस क्लिअर झाली. आता हा एक वर्ड लक्षात ठेवला तरी दुसरी केस तिथेच क्लिअर होऊन जाते. दुसरी केस काय सांगते बघा, दुसरी केस असं म्हणते की ही काय आहे, इंटरफेस आहे, बाउंड्री आहे. हे मीडियम कोणतं आहे, रेअरर मीडियम आहे. हे कोणतं आहे, डेन्सर आहे. आता लाईट रे कुठून कुठे जाईल, आता लाईट रे जाईल रेअरर मीडियमकडून, इथे काय काढणार, पॉईंट ऑफ इन्सिडन्सला नॉर्मल काढणार. आता रेअररकडून डेन्सरकडे जातोय. ठीक आहे. मग डिफ्लेक्ट कसा होईल, इथे कसा होत होता, अवे फ्रॉम द नॉर्मल. आता कुठे होईल, नॉर्मलच्या जवळ होईल. म्हणजेच हा डिफ्लेक्ट होतो अशा पद्धतीने. दोन्ही कंडिशन क्लिअर झाल्या का. ओके. म्हणजे इथे कसं होणार आहे, या कंडिशन इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचं. विचारू शकतात, डेन्सरकडून रेअरर जाताना डिफ्लेक्शन कसं होतं किंवा लाईट रे रिफ्रॅक्ट कसा होतो. टर्म बघा, जो रे इकडे जातोय, ठीक आहे, मीडियममधून जो इकडे पास होतोय त्याला आपण म्हणतो इन्सिडेंट रे. जो रिफ्रॅक्ट झालाय, ज्याने स्वतःची दिशा बदलले, बाहेर आलाय, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे, अपवर्तित किरण, याला काय म्हणतो, नॉर्मल. याला काय आपण म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. याला काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याला काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. इकडे सुद्धा सिमिलर आहे, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. क्लिअर झाले एवढे मुद्दे. म्हणजे ह्या दोन केस तरी क्लिअर झाल्या का, आपली कन्सेप्ट क्लिअर झाली का, रिफ्रॅक्शनची कन्सेप्ट क्लिअर झाली का. ओके, ठीक आहे. हे नोट डाऊन करून घेतलेलं असेल. आता आपल्याला बघायचे आहेत रिफ्रॅक्शनचे काही रूल्स पाहायचे आहेत आपल्याला, किंवा लॉज असं म्हणूयात आपण, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पाहिजे आहेत. आपण रिफ्लेक्शनचे लॉज पाहिले होते, सिमिलर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आता यांच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा कोणता आपण बघितला, अशी काहीशी डायग्रॅम होती का बघा. हे डेन्सर मीडियम आहे, समजा डेन्सरकडून रेअररकडे चाललाय. हा किरण आहे, कसा जाईल, इथे नॉर्मल काढली, अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक आहे. आय आहे, आर आहे, आय आर. ओके. आता तिन्ही रूल आपल्याला इथे फॉलो करून बघायचे आहेत. कोणते तिन्ही रूल बघा. पहिला, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल
तिघे सुद्धा सेम प्लेनमध्ये असतील, तिघे सुद्धा सेम प्लेनमध्ये असतील, येस असणार आहे. दुसरा मुद्दा की इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतील. हो आहेत, अपोजिट साईडला इन्सिडेंट रे लेफ्टला आहे, रिफ्रॅक्टेड रे राईटला आहे. क्लिअर. तिसरा मुद्दा, तिकडे काय होता रिफ्लेक्शनमध्ये, रिफ्लेक्शनमध्ये आपण म्हणत होतो की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इकडे तसं असेल का? नाही, इकडे तसं नसतं. मग इकडे काय असतं तर दिलेल्या दोन मीडियमसाठी, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, दिलेल्या दोन मीडियमसाठी, हे डेन्सर आहे, हे रेअरर आहे, बरोबर आहे. मग दिलेल्या दोन मीडियमसाठी असलेलं अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे साइन आय अपॉन साइन आर यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर कसं असतं? सेम असतं, सारखं असतं, कॉन्स्टंट असतं. आणि यालाच आपण काय म्हणतो? स्नेल्स लॉ असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? स्नेल्स लॉ असं म्हणतो. काय सांगितले मी? फरक कळाला का? तिकडे काय होतं? अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम होते. कोणामध्ये? रिफ्लेक्शनमध्ये. आत्ता आपण काय बघतोय? रिफ्रॅक्शन बघतोय. रिफ्रॅक्शनमध्ये ते सेम नसणार आहे. रिफ्रॅक्शनमध्ये आयचं आणि आरचं गुणोत्तर, त्यांचा रेशो सेम असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात बघा, हा दुसरा रे इकडे आला, हा इकडे दुसरा आला, इथे नॉर्मल काढली. ठीक आहे. हा कसा आला? डेन्सरकडून रेअररकडे आलाय, म्हणजे कसा जाईल? अवे फ्रॉम नॉर्मल जाईल. मग यांचं आणि यांचं गुणोत्तर आहे, म्हणजे हा 30 आहे, हा 60 आहे. ठीक आहे. हा किती आहे समजा? हा आहे 15, हा आहे 30. किती येईल गुणोत्तर? 30/60 किती येणार? 1/2. 15/30 किती येणार? 1/2. आहे रेशो सेम, रेशो सेम आहे. म्हणून आपण इथे म्हणतोय साइन आय आणि साइन आरचा जो रेशो असेल तो कसा असेल? कॉन्स्टंट असेल, ज्यालाच आपण त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं सुद्धा म्हणतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांक त्या मीडियमचा. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा मीडियमचा अपवर्तनांक हा वेगवेगळ्या मीडियमसाठी कसा असतो? वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल एअरचा 1 आहे, त्यानंतर डायमंडचा 2.42 आहे. तुम्हाला ते नोट्समध्ये दिलं जाईल मेन्शन करून, सो डोंट वरी. बुकमध्ये पण आहेत, ते चार्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे तुम्हाला, ते करायचे. मॅच द पेअर्सला येऊ शकतं. सो आपण प्रत्येक पार्ट जसा जसा इकडे टॉपिक होतोय तसा तसा तिकडून कव्हर करून घेत जायचा. तुमचं व्यवस्थितपणे सायन्स खूप जास्त चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जातं, बेसिक कन्सेप्टपासून अगदी ॲडव्हान्सपर्यंत. ठीक आहे. सो जसे जसे लेक्चर रेग्युलर पाहत राहा, रेग्युलर स्वतःच्या नोट्स बनवत जा. रीडिंगसुद्धा त्या टॉपिकचं इथे अर्धा तासाचं लेक्चर असतं, कधी 40 मिनिट्सचं असतं. सो ते केल्याच्या नंतर तुम्ही तुमचे अजून 30 मिनिट जरी वाचलत ना, मी इथे बुक सांगतच असते, तिकडून जरी वाचलं तरीसुद्धा तुमचा तो एक टॉपिक 1 तासाभरात, 1-1.5 तासाभरात तो पूर्ण कव्हर होऊन जातो. सो कंटिन्यू रेग्युलर अशी व्यवस्थितपणे काय म्हणतात त्याला, रेग्युलरिटी असू द्या. ठीक आहे. सातत्य ठेवा त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर आहे पुढचा एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स कोणते कोणते सांगू शकतात? एक्झाम्पल्स विचारतात. रिफ्रॅक्शनचे एक्झाम्पल बरेच विचारतात. पहिलं कोणतं रे? पहिलं कोणतं असू शकतं? जसं की एखादं पाण्याने भरलेला ग्लास आहे, बरोबर ना, त्याच्यामध्ये आपण एखादा कॉईन टाकला, हे झालं पहिलं एक्झाम्पल. त्याच्यानंतर अजून आपण दुसरं एक्झाम्पल कोणतं देऊ शकतो नाही का? आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ते तारे लुकलुकताना दिसतात म्हणजे खरंच ते असे हे होत असतात का? नाही. त्याचंही कारण काय असतं? रिफ्रॅक्शन असतं. कारण मला सांगा, जेव्हा त्या ताऱ्यांपासून येणारी जी लाईट आहे ती कितीतरी मीडियम हे करून येत असते ना, अनेक मीडियम तिचे चेंज होत असतात. कसे काय बघा, आता इथे जे टेम्परेचर आहे, आपण जसजसे वर जातोय तसतसं ते टेम्परेचर कमी 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 होत जाते, बरोबर आहे. सिमिलर आहे, म्हणजे ते टेम्परेचर कमी होतं आहे, प्लस त्यांचं जे मीडियम आहे ते मीडियमसुद्धा बदलत राहतं आहे ना, आहे ना, मीडियमसुद्धा बदलत राहते. मग ते इकडे येऊन या पार्टिकलवर आदळले, पुन्हा मार्ग चेंज केला, पुन्हा इथे समोर आला, पुन्हा चेंज केला, पुन्हा चेंज केला, असं होत राहतं ना, ते कंटिन्युअस होत राहतं. म्हणजेच थोडक्यात काय होतं, जर का ते याच्यावरती जाऊन आदळले तर काय होतं माहिती आहे का? त्यांची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ बदलते. याच्यावरती कोलिजन झाल्यामुळे त्यांची वेवलेंथ बदलते. ठीक आहे. आणि कोलिजन होऊन ते पुन्हा जेव्हा दुसरीकडे जातात तेव्हा पुन्हा त्यांच्या मूळ वेवलेंथला परत येतात. ठीक आहे.
हे झालं असं काही, आणि मग ते कसं होतं, सतत मीडियम चेंज करून येतात. मग डस्ट पार्टिकल्स असतात, त्या डस्ट पार्टिकलवरून त्यांचं सतत काय होत राहतं, रिफ्रॅक्शन होत राहतं. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची पोझिशन सतत 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 चेंज होताना दिसते, ज्यालाच आपण काय म्हणतोय की तारे लुकलुकत आहेत. बरोबर आहे. त्यानंतर अजून दुसरा मुद्दा जर का सांगायचा झाला तर नाही का, वेळेच्या आधी होणारा सूर्योदय असेल किंवा उशिरा होणारा सूर्यास्त असेल, म्हणजे आपल्याला 2-2 मिनिट ते लेट दिसतं, ते सुद्धा काय असतं, रिफ्रॅक्शनचाच एक तो काय आहे, इफेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा मुद्दा, याच्यामध्ये आपण रिफ्रॅक्शनमध्ये काय अभ्यासतो स्पेसिफिकली, जे काही नंतर ना आपण सगळे मुद्दे एकत्रितपणे पाहणार आहोत. मग आपल्याला इथे रिफ्रॅक्शनमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, रिफ्रॅक्शनमध्ये आपण अभ्यासतो लेन्सेस अभ्यासतो, ज्याला आपण भिंग असं म्हणतो. ठीक आहे, लेन्सेस. मग या ज्या लेन्सेस असतात ना, त्या 2 टाईप्सच्या असतात. कोणत्या? पहिल्या कॉन्व्हेक्स आणि दुसऱ्या कॉन्केव्ह. आता जेव्हा आपण लेन्सेस प्रिपेअर करतो ना, लेन्स जेव्हा आपण तयार करतोय तेव्हा आपल्याला गरज असते दोन स्पियरची. ओके, 2 स्पियर घेतले, दोघांना आणलं, कट केला, काय तयार झाली, लेन्स तयार झाली. ओके, क्लिअर आहे. मग हा जो स्पियर होता त्याचं एक सेंटर ऑफ कर्वेचर असेल, याचं एक सेंटर ऑफ कर्वेचर असेल. बरोबर आहे. आता इकडे घेऊया, म्हणजे याची एक वेगळी फोकस असेल, इकडे एक फोकस असेल. बरोबर आहे ना. म्हणजेच आपण कसं म्हणतो बघा, हां, सेंटर ऑफ कर्वेचर F1 F2 सॉरी, अशा पद्धतीने आपण तुम्हाला पुढे जाऊन ते सांगते मी. हे झालं म्हणजे याचे सेंटर ऑफ कर्वेचर. हे जे मधला पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल सेंटर, आणि हा काय आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ठीक आहे. मग ही जी लेन्स आहे तिला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स लेन्स, आणि कॉन्केव्ह लेन्स ही काहीशी अशा प्रकारची असते. ठीक आहे. आता इकडे ना रिफ्लेक्शनच्या उलट होतं. इकडे बघा, हां, जर का इथे काय आहे, तुमचा फोकस आहे. बरोबर आहे. मग याला जर का हे रेज पॅरलल असतील तर कुठून जातील, फोकसमधून. इकडे पॅरलल आहेत, कुठून जाईल, फोकसमधून. म्हणजे ॲक्च्युअली मीट करतायत का, रिफ्रॅक्ट झालेले रेज ॲक्च्युअली मीट करतायत का, येस. म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सला आपण काय म्हणणार, कन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला आपण काय म्हणणार, कन्व्हर्जिंग लेन्स. आणि जेव्हा आपण कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतोय तेव्हा कॉन्केव्ह लेन्समध्ये काय होतं बघा, इकडे जातात, डायव्हर्ज होतात. हा काय आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. पुन्हा पॅरलल गेला, डायव्हर्ज झाला, म्हणून आपण याला काय म्हणतो, डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतो. ठीक आहे. पुन्हा आपण याला काय म्हणतो, डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतो. मग हे झालं लेन्सेसचं. थोडक्यात लेन्सेसचं इमेज फॉर्मेशन आहे ना, ते सुद्धा सिमिलर काहीसं त्याच पद्धतीचं आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत एकदम लास्टला, जेव्हा आपल्या या सगळ्या टर्म्स पूर्ण होतील ना, लाईटच्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत, ते इमेज फॉर्मेशन जेव्हा रिफ्लेक्शनचं ज्या पद्धतीने किंवा मिरर्सचं ज्या पद्धतीने सांगितलं, सिमिलर त्याच पद्धतीने आपल्याला 2 इन्सिडेंट रे पास करायचे असतात, आणि ते जिथे एकमेकांना मिळत आहेत तिथे आपल्याला काय मिळणार आहे, इमेज मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सिमिलर ते त्या पद्धतीनेच लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट पाहण्याआधी आपण थोडेसे हे पाहूयात, रूल्स पाहूयात. कशाचे, रिफ्रॅक्शनचे. आपण रिफ्लेक्शनचे रूल्स पाहिले होते ना. बघा, हा, ही लेन्स आहे, कोणती आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, किंवा यालाच आपण बाय कॉन्केव्ह असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हा काय असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, सेम प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. हे काय आहे, ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटर. इकडे काय असणार आहे, फोकस असणार आहे, F2 वगैरे. जर का पहिली केस कॉन्व्हेक्स लेन्समध्ये जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा फोकसमधून जाणारा असतो, पहिला रूल.
कॉन्केव्ह लेन्समध्ये रूल, जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असतो. आता याचं हे इकडचं फोकस कन्सिडर करायचं बरं का, इकडचं F1 कन्सिडर करायचं, फोकसच्या दिशेने जाणारा असतो. दुसरा मुद्दा, जर का रिफ्रॅक्टेड रे इन्सिडेंट रे हा फोकसमधून जाणारा असेल, इथे काय आहे F आहे F1 म्हणून, जर का फोकसमधून जाणारा असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. आता इथे मी असं म्हणाले, इकडे फोकस आहे ना, जर इन्सिडेंट रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. ठीक आहे. तिसरा रूल, जर इन्सिडेंट रे हा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा असेल तर रिफ्रॅक्टेड रे सुद्धा ॲज इट इज ऑप्टिकल सेंटरमधूनच परत जातो. सिमिलरली इकडे सुद्धा जर इन्सिडेंट रे हा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा असेल तर रिफ्रॅक्टेड रे सुद्धा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा असतो. हे झाले आपले लेन्सेसचे 3 रूल्स. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची जी आपल्याला टर्म पाहायचे, आता याच्यावरून तुमच्या इमेज फॉर्मेशन लक्षात राहू शकतं. म्हणजे हे 3 रूल्स लक्षात ठेवायचे आणि फक्त काय करायचं, जिथे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवरून 2 इन्सिडेंट रे पास करायचे आणि जिकडे एकत्र येतील रिफ्लेक्टेड रे तिकडे काय मिळेल, आपली इमेज मिळेल आणि त्याच्यावरून नेचर डिसाईड करतोय आपण. ठीक आहे. सिमिलर आहे. लेन्सेसचं विचारण्याची शक्यता कमी आहे, पण तुम्हाला हे मिरर्सचं समजलेलं आहे, सो तुम्ही लेन्सेसचं ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतरचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट. खूप जास्त थोडासा डिस्पर्शनच्या आधी आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघूया. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये काय होतं बघा, थोडीशी कॉम्प्लिकेटेड आणि तेवढीच म्हणजे इम्पॉर्टंट टर्म आहे. एक मिनिट फक्त. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये काय होतं बघा, हा सरफेस आहे. हा कोणता सरफेस आपण म्हणायचा, इंटरफेस म्हणायची किंवा बाउंड्री म्हणायची. ठीक आहे. इंटरफेस आहे किंवा बाउंड्री आहे. मग आता काय होणार आहे, हे कोणतं मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे. कोणतं आहे, डेन्सर. हे कोणतं आहे, रेरर मीडियम आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये तो रे रिफ्लेक्ट होतो, म्हणजे हा ना एक रिफ्लेक्शनचाच प्रकार आहे, पण तो होतो केव्हा, रिफ्रॅक्शनच्या वेळे होतो. ठीक आहे. म्हणजे रिफ्रॅक्शनच्या वेळी होणारं रिफ्लेक्शन त्याला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा संपूर्ण अंतर्गत परावर्तन. कसं बघा, डेन्सरकडून रेररकडे चाललाय, आपण कंडिशन बघितली आहे ना, DAR आहे लक्षात. मग डेन्सरकडून जर का रेररकडे जातोय, इथे काय काढली, नॉर्मल काढली, कसा जाईल, अवे फ्रॉम द नॉर्मल आहे, बरोबर. दुसरी कंडिशन ठेवली की मी हा असा पास केला, म्हणजे इन्सिडेंट रे अजून मोठा केला, तर रिफ्रॅक्टेड रे हा कसा जाईल, अजून हे जाईल. एक कंडिशन अशी येईल बघा, एक कंडिशन अशी येते की मी हा अजून मोठा केला तर इथे नॉर्मल काढते ना मी, तर जो रिफ्रॅक्ट होणारा रे असेल तो या सरफेसवरच जाईल. ठीक आहे. आणि जेव्हा अशी कंडिशन येते ना की रिफ्रॅक्ट होणारा रे या नॉर्मलशी 90 डिग्रीचा अँगल करतो. ठीक आहे. मग इथे 90 डिग्रीचा अँगल केलेला आहे, पण तो केव्हा केलाय, जेव्हा इन्सिडेंट रे किती आहे, IC एवढा आहे. किती आहे, IC. मग यालाच आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल असं म्हणतो. कळालं का. जेव्हा इन्सिडेंट रे हा अँगल ऑफ इन्सिडन्स एवढा मोठा असेल की रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मलशी 90 अंशाचा कोण करेल, तेव्हा त्या अँगलला, त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला किंवा आपाती कोणाला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणतो. ठीक आहे. आणि आता काय होईल, हा क्रिटिकल अँगल जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स हा
क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असेल तेव्हा काय होईल, हा रिफ्रॅक्ट कुठे होईल रे, ज्या मीडियममध्ये आहे त्याच मीडियममध्ये तो काय होईल, रिफ्रॅक्ट होईल. आणि या कंडिशनला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या कंडिशनला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला कोणत्या कोणत्या काही ठराविक गोष्टींमध्ये पाहायला मिळतं, ठीक आहे, किंवा याचे एक्झाम्पल कोणते कोणते, ते कशा पद्धतीने तिथे अप्लाय होतं, हे आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. होप सो तुम्हाला हा रिफ्रॅक्शनवाला आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कसं होतं हा पार्ट समजलेला असेल. याच्या पुढच्या टॉपिकमध्ये एकदा एक क्विक रिकॅप घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. थँक्यू व्हेरी मच.